राज्यात थंडीचा कडाका कायम आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापुरात थंडीची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे। कोल्हापुरात आज किमान 13 अंश कमाल 22 अंश सेल्सिअस तापमानाचा पारा होता। राज्यातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं असून पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचं साम्राज्य पसरत असल्यानं वाहन चालवताना दक्षता घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय। गेल्या 2 दिवसांपासून थंडीची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे। सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका जाणवतोय। शिवाय दिवसभर थंड हवेची अनुभूती येत असल्यानं हुडहुडी कायम असल्याचं दिसून येतंय। आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय। अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी 9.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। तर नाशिक, जळगाव, मालेगाव, बीड आणि पुणे या शहरांचं तापमान कमी झालंय। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा खाली गेलंय। तर कोकणात तापमानाचा पारा सर्वसामान्य तापमानाहून किंचित कमी झालाय। राज्यात सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये दाट धुकं पसरलंय। पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी झालीय, त्यामुळे पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळीस धुकं कायम राहू शकतं। धुक्यामुळे समोरील वाहन दिसत नसल्यामुळे वाहनधारकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही हवामान विभागानं दिलाय। उत्तर भारतात आणि पर्यायानं महाराष्ट्रात आज थंडी काहीशी वाढली आहे। उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढले आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक भागात आज पुन्हा किमान तापमानात काहीशी घट पाहायला मिळाली। राज्यात थंडीत काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।